मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांना मराठा समाजाचा खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. अनेकांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये रान पेटवलं जात असताना देखील मराठा समाजामध्ये कुठंतरी दुफळी निर्माण करण्याचं काम केलं जात असताना देखील मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आजही पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज जो आहे तो खंबीरपणे उभा असल्याचं गेल्या 2 दिवसापासून ह्या दौऱ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळत आहे. नेमकं मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी हा इतका समाज कशामुळे उभा आहे? हा समाज उभा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील कुठेतरी पैसे तर देत नाहीत ना? मनोज जरांगे पाटील यांच्यावर आजही समाज इतका प्रेम का करत आहे? आणि येणाऱ्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज जो आहे तो खरंच अंतरवाली सराटीमध्ये दाखल होणार का? ह्या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तर नमस्कार मंडळी, राज्य सरकारने वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन केल्याच्या नंतर आश्वासनं दिली, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता जी आहे ती राज्य सरकारकडून वेळोवेळी केली जात नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी 29 जुलै रोजी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला राज्याच्या विविध ठिकाणचे मराठा समन्वयकांनी हजेरी लावली होती. त्यावेळेस त्यांनी राज्य सरकारकडून आपली फसवणूक होत असल्याचा आरोप करीत आपण आता शेवटचं आणि टोकाचं आंदोलन जे आहे ते 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर आता बीड, परभणी व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे काही कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ते वैध अवैध करण्यात आल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले होते. चंद्रशेखर बावनकुळे याचबरोबर शिंदे सेनेतील काही नेते मंडळी व भाजपच्या काही नेते मंडळीवर मनोज जरांगे पाटील हे चांगल्या पद्धतीने आक्रमक होऊन त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली होती. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरुवात करीत असताना अनेकांना वाटलं मनोज जरांगे पाटील यांची ज्या पद्धतीने सुरुवातीला क्रेज होती ती क्रेज समाजामध्ये कुठेतरी कमी झालेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याला अप्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा धरून अनेक नेते मंडळी याचबरोबर विरोधकांनी त्यांच्याकडे पाहिलं होतं, परंतु त्यांनी ज्या गोष्टीचं आकलन केलं होतं परंतु त्याच्या विरुद्ध सगळे काही घडामोडी घडत असल्याचं या दौऱ्यामधून पाहण्यास मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात केली आणि या दौऱ्याला सुरुवात करताच पहिल्या दिवसापासून अगदी हजारोच्या संख्येने मराठा बांधवांनी छोट्या मोठ्या सभेला उपस्थिती लावल्याचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची जी ताकद आहे, मराठा समाजामध्ये त्यांचं जी वजन आहे ते आजही कायम असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलेलं आहे. अनेक मराठा समाजातील काही नेते मंडळी असतील, याचबरोबर काही लोक असतील, हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर विरोधामध्ये उघड भूमिका घेत असले तरी समाजामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याच्या गोष्टी करीत असले तरी मात्र आजही मराठा समाज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं चित्र पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे. राज्य सरकारने ज्या पद्धतीने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे त्यामुळे हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल हे लागू करण्यासाठी राज्य सरकारकडून कुठेतरी विलंब केला जात आहे आणि आपल्याला हे लागू करण्याचं आश्वासन ज्या सरकारने दिलेलं होतं आणि हे जे आश्वासन आहे ते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी फक्त आपला एकच कैवारी आणि एकच नेता आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. या भावनेने पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभा राहत असल्याचं त्या ठिकाणच्या जाहीर सभेच्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील जे आहेत ते येणाऱ्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाला एक प्रकारचे नवे वळण देणार असल्याचं या दौऱ्याच्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या मागण्याची गांभीर्याने दखल घेणं आज खूप मोठं गरजेचं आहे. कारण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर मराठवाड्याचा व विदर्भाचा देखील दौरा मनोज जरांगे पाटील हे करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा इतिहासामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचं हे आंदोलन 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी नक्कीच होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याचा विचार करावा. ज्या कुणबी प्रमाणपत्र सापडलेलं आहे त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध करूनही प्रमाणपत्र अनेक ठिकाणी रद्द करण्यासाठी बावनकुळे यांच्याकडून पत्र दिले जात असल्याचा घणाघात आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. याचबरोबर त्याचे प्रूफ देखील प्रसार माध्यमाच्या समोर मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन भाजप सरकारसह शिंदे गटाला देखील जड जाऊ शकते अशी परिस्थिती आता
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या माध्यमातून आपल्याला निर्माण होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घेणं आज तरी खूप गरजेचं आहे. याचबरोबर मनोज जरांगे पाटील ज्या शिंदेना जवळ करायचे आज त्या शिंदेना टार्गेट करीत असल्याचं देखील आपण या सभेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे देखील कशा पद्धतीचा सायलेंट स्वरूपामध्ये या मागण्याकडे लक्ष केंद्रित करून या मागण्या सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कशा पद्धतीने पाठपुरावा करतात याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू आहे. दौऱ्यामध्ये छोट्या मोठ्या जाहीर सभा होत असतानाही या सभेंना खूप मोठा असा प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. रात्रंदिवस हे दौरे सुरू असल्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये अंतरवाली सराटी या ठिकाणी हे आंदोलन खूप मोठं धग निर्माण करू शकते अशी परिस्थिती या दौऱ्याच्या माध्यमातून दिसत आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी इतका खंबीरपणे उभा आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठा समाज गेल्या कित्येक वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी लढत आहे. तो समाज जर अंतरवाली सराटी या ठिकाणी एकत्र झाला तर 3 वर्षापूर्वी 14 ऑगस्ट रोजी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाहीर सभा घेतली होती त्या सभेपेक्षाही या एक मोठं आंदोलन व उपोषण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. ही जर परिस्थिती राज्य सरकारला टाळायची असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याकडे गांभीर्याने घेणं आज खूप महत्वाचं आहे. कारण जर पाहिलं तर मराठा समाज जो आहे तो आता कुठल्याही पक्षातील राजकीय नेत्याला आपला नेता मानण्यास तयार नसून केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशीच ते उभा असून मनोज जरांगे पाटील यांनाच आपला नेता मानत असल्याची भूमिका आणि परिस्थिती आज आपल्याला ह्या दौऱ्याच्या माध्यमातून दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेकांनी खूप असे गंभीर आरोप केले. याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा सहकारी असलेला अमोल खुणे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल चढत असला तरी मात्र मराठा समाज जो आहे तो अमोल खुणे यांना भीक घालीत नसल्याचं देखील आपल्याला ह्या दौऱ्याच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे समाजाची किती ताकद आहे आजही ती ताकद कायम असल्याचं या दौऱ्याच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे. राज्य सरकारला वाटलं होतं की ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण केलेले आहेत त्या वेळेस आपण त्यांना नुसतं आश्वासन द्यायचं आणि चालढकल करायची, त्यामुळे मराठा समाजातील कुठेतरी ताकद कमी होऊ शकते. मनोज जरांगे पाटील यांच्यावर ज्या मराठा समाजाचा विश्वास आहे तो विश्वास कमी होऊ शकतो ही आशा ही अपेक्षा राज्य सरकारला होती. परंतु राज्य सरकारच्या आज ते निदर्शनास आलेलं आहे की आपण जरी चालढकल केली तरी मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आजही तितक्याच ताकदीने मराठा समाज जो आहे तो खंबीरपणे उभा असल्याचं पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी 9 वाजल्यापासून होत आहे तर सायंकाळी 8 ते 8:30 वाजेपर्यंत ही सुरुवात जी आहे ती थंडवेल अशी अपेक्षा होती. परंतु रात्री 12 जरी वाजले तरी मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेसाठी मराठा समाज जो आहे तो त्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवित असल्याचे व्हिडिओ आणि फोटो आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाची जी धग आहे ती पुन्हा एकदा निर्माण होत आहे आणि या धगीला पश्चिम महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत असल्यामुळे आता त्याच ताकदीने मराठवाड्यातील मराठा समाज देखील मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनामध्ये नक्कीच सहभागी होऊन राज्य सरकारवर याचा खूप मोठा परिणाम होणार असल्याची आता परिस्थिती हळूहळू निर्माण होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याला गांभीर्याने घेते याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचा हा दौरा सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये रान उठवण्यासाठी सदावर्ते याचबरोबर अमोल खुणे यांच्यासह ओबीसी समाजातील नेते रणमैदानामध्ये उतरले असले तरी मात्र मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाची साथ जी आहे ती खंबीरपणे असल्यामुळे आता राज्य सरकार जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची कशा पद्धतीने दखल घेते, ज्या पद्धतीने मराठा समाजाला व मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारने आश्वासनं दिलेली होती त्या आश्वासनाची पूर्तता कशा पद्धतीने करते आणि किती वेगाने करते याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांचं हे 29 ऑगस्टचं अंतिम आंदोलन असल्यामुळे आता मराठा समाज देखील तितक्याच ताकदीने आता या मैदानामध्ये उतरणार असल्याची परिस्थिती एकंदरीत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांना मिळत असलेला मराठा समाजाचा खंबीर पाठिंबा याचबरोबर राज्य सरकारवर याचे कशा पद्धतीने परिणाम होतील व इतर समाजातील नेते मंडळी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करतात त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याविषयीची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.